नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अफलातून पुरातन असं कुलूप दाखवणार आहे. आता हे लॉक अफलातून का आहे तुम्हाला माहित असेल. आपण शाळेत असताना परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स हे शिकलेलोच आहे. गणिताचा तास बोर जरी असला तरी आपल्याला ते शिकायलाच लागायचं. सेम गोष्ट या पुरातन लॉक मध्ये वापरल्या गेलेली आहे. या ठिकाणी तुम्ही हे लॉक बघू शकता. हे सध्या बंद आहे. तुम्ही जर या लॉकवर बघितले तर अशा 4 या ठिकाणी या रिंग्स आहे आणि या रिंग्स फिरतात. या प्रत्येक रिंगवर तुम्ही बघितलं असेल काही नंबर्स टाकलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो मी, जोपर्यंत या 4 रिंग्स वरचे 4 नंबर्स मॅच होत नाहीत तोपर्यंत हे लॉक उघडत नाही. जर या 4ही रिंग वरचे नंबर्स एका जागी आपण आणले, सपोज आता आपण असं कन्सिडर केलं, इथे ए आहे, हा यू आहे आणि हा एफ आहे आणि हा जे आहे. आपण जेव्हा या रिंग मध्ये सगळे एका रांगेत आणू त्यावेळेलाच हे लॉक इथून ओपन होतं. इथे 4 रिंग्स आहेत. प्रत्येक रिंगवर 7 नंबर्स आहे, म्हणजे 7 कोड्स आहे. काही अल्फाबेट आहे, काही न्यूमरिक आहे आणि असे 4 रिंग्स, 4 रिंगवर एका रिंगवर 7 नंबर्स, असे 4 रिंग मिळून 7 चोक 28 28 नंबर्स आहे. पण त्या 28 पैकी फक्त 4च नंबर मॅच व्हायला पाहिजे 4ही रिंगवरचे, तरच जाऊन कुठे हे तुम्हाला लॉक ओपन होईल. म्हणजे ऑलमोस्ट बघितलं परम्युटेशन कॉम्बिनेशन नुसार, जर याचे आपण एखादा चोर आला आणि त्याने ट्राय करायचं ठरवलं की आपण आता हे अलग अलग कॉम्बिनेशन्स करून बघू आणि मग ते लॉक ओपन करायचं, तरी त्याला हे पॉसिबल नाही आहे. कारण मी ज्याला कॅल्क्युलेट केलं, मोर दॅन 2400 एवढे याचे कॉम्बिनेशन्स बनतील. आता मी हे लॉक सेट करून ओपन करतोय. आता याचं मी कॉम्बिनेशन मॅच केलेलं आहे. आता हे आमचं रोजच्या वापरातलं कुलूप असल्यामुळे मी याचं तुम्हाला कॉम्बिनेशन नाही सांगू शकत. ठीक आहे. आता सेम मी काय करतोय, आता हे फिरवून टाकतोय. हे फिरवलं मी. आता हे सगळे मी जे केलेलं कॉम्बिनेशन होतं, आता हे कॉम्बिनेशन मिस झालेलं आहे. आता हे कसं वर्क होतंय, याच्या आतमध्ये काही खाच आहेत. ते खाच या रिंगशी मॅच केलेले आहेत. म्हणजेच काय, इथे या खाचीमध्ये जेव्हा प्रॉपर या 4ही रिंग्सच्या खाच बसतील त्याच वेळेला हे लॉक ओपन होईल. आता सेम जेव्हा आपण लॉक बंद करायचं आहे तेव्हा हे खाच एका जागी सगळे आल्या तरच हे लॉक बंद होईल, अदरवाइज हे युजलेस होऊन जाईल. आता मी परत ते सगळे कॉम्बिनेशन्स मॅच करायचा ट्राय करतोय. जेव्हा हे कॉम्बिनेशन्स मॅच होतील तेव्हाच हे प्रॉपरली खाचात खाच बसून हे लॉक याच्यात जाईल. आता काय करायचंय, मला हे बंद करायचंय क्लूब. मी काय करेल, हे सगळे कॉम्बिनेशन्स परत चुकवून टाकेल, इकडे तिकडे करून टाकेल. आता हे लॉक बंद झालं. काही केलं ना तरी सुद्धा हे लॉक ओपन होणार नाही. इतकं सुंदर अफलातून पुरातन असं लॉक बघून तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा.